आजच्या कार्यक्रमासाठी एक फारच मोठा धीरोदात्त नायक आम्ही मिळवलेला आहे. मी नाटकातला नाही, पण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक रंगभूमीवरती सतत वावरत असणारा असा नायक आहे आणि त्याचं नाव आहे एस.एम. जोशी. त्यांना एस.एम. एवढ्याच नावाने खरं म्हणजे सगळे ओळखतात. त्यांच्याबरोबर आलेले आहेत त्यांचे पुत्रवत मित्र प्रभुभाई संघवी. हे प्रभुभाई संघवी मित्र नव्हे पुत्र असं ज्यांच्याबद्दल म्हणता येईल. एस.एम. नेहमी म्हणतात की मला 3 मुलं, 2 तिकडे आहेत, अजय आणखीन अभय, आणि प्रभुभाई हाही माझा एक मुलगाच आहे. हा फार चांगला योग आलेला आहे आणि आम्ही दोघांनी मिळून जरा एस.एमना काही प्रश्न विचारावे असा योजलेला आहे. तर एस.एम. मला पहिल्यांदाच असं विचारावं असं वाटतं की तुमचं गाव कोकणामध्ये गोळप. आता इथे सांगायला हरकत नाही की माझंही गाव तेच आहे, पण त्या गावात मी कधी राहिलो नाही, तुम्ही राहिला तेवढंच फरक आहे. तिथून तुम्ही इकडे शिक्षणासाठी कसे आलात? मी तर ऐकलं की फार तुमची गरिबीची स्थिती होती, म्हणजे शिक्षण घेतलं कसं लहानपणी, हे थोडं सांगितलं तर आम्हाला फार बरं वाटेल. माझे वडील पूर्वी कोर्टामध्ये नाझर होते. ते रिटायर झाल्यानंतर ते जुन्नरलाच राहायला लागले आणि मुलांच्या शिक्षणासाठी ते तिथे राहत आणि आम्ही लहान लहान मुलं जी होतो ती 3री 4थी इयत्तेपर्यंत गोळपेला शिकायला आमच्या आईच्याकडे असायचे आणि इकडे आमची चुलती होती. तर ते मला घेऊन गेले जुन्नरला आणि ते शाळेमध्ये नाव वगैरे घातलं 4थीमध्ये. 4थी पास झाल्यावर इकडे 1ली इयत्तेमध्ये आम्ही जात होतो. ते 4थीमध्ये घातल्यानंतर मी 4थी पास झाल्यानंतर विषमज्वरानं वडील वारले. वडील वारल्यानंतर स्वाभाविकच आम्ही सर्व माणसं उघडी पडलो. माझा मोठा भाऊ, हा आम्ही त्याला दादा म्हणत असू, शंकर महादेव जोशी, तो त्यावेळी इंटरमिजिएटमध्ये होता, फर्स्ट क्लास विद्यार्थी होता, पण कुटुंबाचं सगळं पोषण केलं पाहिजे. 5 भाऊ आणि 3 बहिणी, 2च म्हणायचं, कारण 3ऱ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. तेव्हा त्यांनी आपली एक नोकरी धरली कलेक्टर ऑफिसमध्ये. 20 रुपये मिळत असत आणि त्या 20 रुपयापैकी 12 रुपये आम्हाला पाठवायचे आणि 8 रुपये पुण्याला एका खानावळीमध्ये जेवायचे एक वेळ, असं त्यांनी केलं. तेव्हा ही सगळी परिस्थिती आल्यानंतर मग आता माझं शिक्षण कसं होणार? मी पुन्हा गोळपेला गेलो. गोळपेला गेल्यानंतर मग आमचे चुलत भाऊ एक होते, आम्ही त्याला तात्या म्हणत असतो, गणेश दिनकर जोशी म्हणून. तर त्यांच्याकडे म्हणजे नागपूरला ते मला घेऊन गेले. ते कंपोजिटर होते ज्ञानकोश छापखान्यामध्ये, पण त्यांची परिस्थिती काही चांगली नव्हती आणि मी तिथे काही दिवस शाळेमध्ये गेल्यानंतर असं दिसलं की त्यांची परिस्थिती वाईट आहे आणि मला फीसुद्धा देता येत नव्हती. तर मग सुळे स्कूलमध्ये नाव घातलेलं होतं माझं. ते जे सुपरिंटेंडंट होते ते आले आणि विचारायला लागले फी कोणी नाही दिले. मला काही खोटं बोलता येत नाही, मी आपलं खटकन उभा राहिलो आणि मी नाही दिले म्हट. बाकी दुसरी मुलं होती ज्यांनी दिली नव्हती, पण ती उभी नाही राहिली. तेव्हा खोटं बोलता येत होतं किंवा भ्याले होते म्हणून. तर ते म्हणाले मग आता तू घरी जा, फी नाही देता येत. त्याप्रमाणे मी आपलं सगळं दप्तर घेतलं आणि घरी आलो. मग घरी आल्यानंतर मग पुन्हा मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर आमचे एक आत्माराम लेले म्हणून होते, आमच्याकडेच त्यांचं शिक्षण झालं. आमच्या वडिलांना हा शौकच होता, आपल्या खेड्यातली मुलं घेऊन जायचं, आम्हाला जसं न्यायचं खेड्यातल्या मुलं नाही न्यायचं आणि त्यांना शिकवायचे. तर ते अकाउंटंट जनरलच्या ऑफिसमध्ये काम करत असत. ते मला घेऊन आले पुन्हा गोळपेहून आणि मग त्यांच्याकडे त्यांचे जे सासरे होते ते आले होते भागवत म्हणून. ते म्हणाले की तू माझ्याबरोबर येतोस का पुण्याला, तुला मी शाळा बिळा शिकवतो. म्हटलं येतो. म्हणाले वाटलं तर वार लावून देईल, नाही तर माधुकरीसुद्धा मागता येते ब्राह्मणाच्या मुलाला. वार त्यांनी लावले, पण पुढे माझे दादा मला भेटले आणि ते म्हणाले असं काही नको, आपले जे एक नातलग आहेत आमच्या इनामदारांच्यातले 8 आण्याचे ते होते, गोविंदराव म्हणून आम्ही त्यांना भाऊ म्हणायचे त्यांना. तर ते म्हणाले की तुमचा एक मुलगा मी शिकवायला ठेवीन. तर मला तिथे नेऊन ठेवलं. हे थोडंसं श्यामच्याही म्हटल्यासारखं नाही प्रभुभाई, पण मग श्यामला जसे अनुभव आले तसे तुम्हालाही थोडेसे वाईट अनुभवही आले असतील. हां, आता हे सांगितलं पाहिजे की आमच्या जोशी यांच्याकडची म्हणजे गोविंदरावांच्याकडची, आम्ही त्यांना भाऊ म्हणत असतो,
तशी माणसं सगळी चांगली होती. परंतु माझ्या अगोदर तिथे जो एक विद्यार्थी होता गोपाळ म्हणून, तो काही नीट वागलेला नव्हता, काहीतरी चोऱ्या केल्या असाव्यात. त्यामुळे मला नेहमी तो एक त्रास होता. काही जरी घरातलं गेलं तरी प्रथमतः लोक माझ्याचकडे बघायचे आणि अतिशय दुःख व्हायचं की आपल्याला असं कसं लोक म्हणतात. हे जरी असलं तरीसुद्धा तिथे देखील मला पुष्कळ अशी माणसं भेटली जे मी SM मध्ये सांगितलं आहे की आमच्या गंगूवहिनी म्हणून होत्या, म्हणजे GR अभ्यंकरांची मुलगी. तर तिचं पुष्कळ हे सांगायची की इथे वेळ नाही आहे. परंतु तरीसुद्धा मी जेव्हा एकदा आजारी होतो तेव्हा कांजिण्या इतक्या मला आल्या होत्या आणि त्याचे परिणाम म्हणून मला याच्यामध्ये बिस्तऱ्यामध्येच शौचालय झालं. आणि त्या बाई आल्या बघायला, त्यासुद्धा तरुण वयाच्याच होत्या. त्या आल्या बघायला आणि ते म्हणे काय रे, मला रडूच आलं. ते म्हणे श्रीधर रडतोस का? त्या मला श्रीधर म्हणत असत. तेव्हा मी बघितलं असं खाली, तर तिने बघितलं, हां रडू नकोस म्हणे, मी करते सगळं. त्याने मला बाजूला घेतलं, सगळं अंथरूण साफ केलं, मला धुतलं आणि ठेवलं. तेव्हा मला असं वाटलं की मातेचं हृदय या बाईजवळ आहे. आणि हे जे होतं ती शिदोरी घेऊन मी त्यांच्याकडे 1920 सालापर्यंत राहिलो. पण केवळ असं मदतीवर शिक्षण झालं का? तुमच्यामध्ये काही गुण असलाच पाहिजे त्याशिवाय? ते बरोबर आहे. कुठे प्राइज मिळालं असेल ते प्राइज तर आहेच, परंतु प्रथमतः जेव्हा नाव घातलं मी तेव्हा यांनी तुमचा विद्यार्थी म्हणून आम्ही ठेवू असं सांगितलं होतं, पण फी देऊ असं काही सांगितलेलं नव्हतं. तेव्हा मी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रमण बागेमध्ये माझं नाव घातलं होतं. तिथेही असंच झालं की 3 महिने काही फी दिली नाही. तेव्हा मग आता काय करायचं? तेव्हा मी ते चिपळूणकर म्हणून SR कानिटकर म्हणून तिथले सुपरिंटेंडंट होते. तर ते चांगले पुण्याचे वेल नोन आहेत. तर त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं की सर असं असं झालं आहे, परंतु मला तिमाहीमध्ये पहिला नंबर आलेला आहे, तेव्हा मला तुम्ही फ्री स्टुडंटशिप दिली पाहिजे. तर त्यांनी तिथूनच ओरडून शेजारच्या खोलीमध्ये चिपळूणकर होते, घनश्याम बाळकृष्ण चिपळूणकर. त्यांना चिपळूणकर आपल्याकडे एखादी नादारी आहे का? ते म्हणले आहे, पण ब्राह्मणाच्या मुलाला नाही. मोठी पंचायत आली. तेव्हा कानिटकर म्हणाले तू घरी जा, सोमवारी मला भेट. हा शनिवारचा दिवस. मग सोमवारी मी भेटायला गेलो, म्हणाले तुला फ्री स्टुडंटशिप दिलेली आहे, तू जाऊन. कानिटकर फार कडक होते असं त्यांचं पुण्यामध्ये लौकिक होतं. आमचाही सुद्धा तोच होता, पण तरी सुद्धा असं कनवाळू हृदय असतं. मग कॉलेजमध्ये कशाच्या आधारावरती तुम्ही शिक्षण केलं? शाळेमध्ये तर नेहमीच मी फ्री स्टुडंटशिप आणि कित्येक वेळी एखादी स्कॉलरशिप वगैरे मिळाली ती मिळत असे, पण फ्री स्टुडंटशिप खरी तीच गोष्ट कॉलेजमध्ये होती. काही वेळी मला स्कॉलरशिप अशी मिळायची नंबरवर आल्या कारणानं. बाकी सर्व शिक्षण हे माझं न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजनं केलं नाही. पण तुम्ही पहिल्यापासून चळवळे थोडे असणारच, आणि अशा चळवळ्या मुलांच्या बद्दल कॉलेजच्या प्राचार्यांचा जरा कटाक्ष असतो. मग त्यात काही तुम्हाला सोसावं लागलं नाही का? सोसावं लागलं, पण त्यावेळी आम्ही पुष्कळच तरुण गेलेलो होतो. म्हणजे BA झाल्यानंतर मी MAला मी नानासाहेब गोरे आणि आमचे मित्र खाडीलकर नावं घातली होती. आणि तेवढ्या वेळामध्ये हॉटसनवरती गोगटे यांनी ते पिस्तूल चालवलं. तेव्हा मी तिथेच खाली बसलेलो होतो, त्या वाडिया लायब्ररीच्या खालच्या बाजूने. पिस्तूल चालवल्यानंतर मग आमचे महाजनी होते आणि त्या काळामध्ये ब्रिटिशांचा फार दरार असे. महाजनीने आम्हाला बोलावलं आणि त्यांनी विचारले की तुम्ही काँग्रेसचे सभासद आहात का? मी म्हटलं आहोत. युवक संघाचे आहात का? आहोत. तर म्हणाले मग तुम्ही त्या संस्थांचे तरी सभासद राहू शकता किंवा आमच्या कॉलेजचे तरी राहू शकता, तेव्हा मग तुम्ही आम्ही तुम्हाला काही इथे ॲडमिशन देणार नाही. तेव्हा मी म्हटलं ठीक आहे, चला काय म्हटलं, BA झालोच होतो, MAचं काय करायचं. पण माझी ही शाळा आणि माझं हे कॉलेज असल्याकारणानं मी दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलो नाही. मला बोलत होते पण मी नाही गेलो. तुमचा राग नाही झाला काही फर्ग्युसन कॉलेजवर? फर्ग्युसन कॉलेजवर राग झाला नाही. मला नेहमी असं वाटतं की फर्ग्युसन कॉलेजनी फार मोठं काम केलेलं आहे, टिळकांनी स्थापन केलेलं, आम्हाला त्याचा मोठा अभिमान वाटतो. पण ही गोष्ट घडली ती युवक चळवळ तुमची सुरू झाल्यानंतर, म्हणजे युसुफ मेहरअलींचा तुमच्या संबंधाला त्यानंतरची गोष्ट आहे. होय होय, 32. पण इतक्या गरीब स्थितीमध्ये असणारा विद्यार्थी कसा तरी धडपडीनं शिक्षण पूर्ण करतोय, आणि तरी सुद्धा या राष्ट्रीय चळवळीमध्ये जावं किंवा युवकांच्या चळवळीकडे जावं, ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मला असं वाटतं आणखीन एक प्रश्न विचारावा हां, की लहानपणी तुम्हाला उमा काकूची ओळख झाली, असे काय आणखीन जीवनातले तुमचे प्रसंग आले, तर या सगळ्या तुमच्या जीवनावरती इफेक्ट त्यांनी केलेला आहे का? नाही, केला आहे. उदाहरणार्थ अलीकडे मी ज्यावेळी स्त्री मुक्ती संबंधी बोलतो त्यावेळी मला नेहमी उमा काकू डोळ्यासमोर राहते. उमा काकू म्हणजे कोण? आम्ही कोकणामध्ये जिथं राहत होतो तिथे आमचे एक आप्पा दीक्षित म्हणून दशग्रंथी ब्राह्मण होते.
आणि त्याच्या पलीकडला त्यांची भावजय, हे 3 भाऊ वेगळे होते. तर ती बाई लहानपणीच विधवा झालेली आणि सोवळी बाई म्हणतात, म्हणजे तिचं केश कापून कापून केलेलं. केलं. पण काहीतरी अपघातानं म्हणा, परंतु तिच्यातून काही चूक घडली आणि तिला दिवस गेल्यानंतर इतका दरारा समाजात असे की तिनं ते अबॉर्शन केलं, पोट पाडलं असं म्हणतात. शेजारी जी होती ती नेहमी तिच्याकडे लक्ष ठेवून होती की हिला पकडायची आता म्हणून. तर तिने त्याला असं मुलं तिथे आणून त्या आप्पा दीक्षितांच्या पुढे ठेवून दिलं. तेव्हा आप्पा दीक्षितांनी बोलावलं उमा काकूला, हे काय आणि इतका कठोर समाज होऊ शकतो. आणि तिला त्या गावातून उठून लावलं घेऊ. आणि पुढे मला असं कळलं की ती कुठेतरी आपल्या याच्यामध्ये कोल्हापूरच्या तिथे जे नरसोबाची वाडी आहे तिथे जाऊन ती तिथे राहिली. तेव्हा कित्येक वेळी तर मला इतकं अगदी कासावीस होतं. तिथे त्या बायका बघितल्या गरीब काहीतरी भिक्षा, मला वाटतं ह्याच्यात उमा काकू तर नसेल ना असं वाटतं. तेव्हा या बायकांनी सुद्धा माझ्या मनावर हा परिणाम केलेला आहे की बाईला आपण स्वातंत्र्य देत नाही, हे काय बरोबर नाही आहे आणि तिला काही अधिकार आहेत की नाही असा विचार येतो. ते संस्कार माझ्या लहानपणी झालेले आहेत आणि तेच मी पुढे नेतो आहे. युवक आंदोलन युवक आंदोलनात राष्ट्रीय चळवळीमध्ये तुम्ही पडलात पण नाही का ते स्वातंत्र्य. बरोबर आहे. हा जो एक सामाजिक प्रश्न आहे हा माझ्या मनामध्ये राहायचा आणि गरिबी असल्या कारणाने मी समाजवादी झालो, हे सुद्धा लक्षात ठेवा. तेव्हा सामान्यतः श्रीमंत लोकांच्या संबंधी मत माझं चांगलं नसेल की हे लोक आपल्याला त्रास देणारे आहेत असं वाटायचं. त्यामुळे मी आपल्या समाजवादाकडे माझा जो कल झाला तो त्यामुळे झालेला आहे. पण तुम्ही मला जो पहिल्याने प्रश्न विचारला तो खरोखर महत्त्वाचा आहे आणि मला देखील त्याचं काही खरोखर उत्तर सापडले असं सांगता येणार नाही. पण मला मात्र असं वाटतं की त्या काळामध्ये चळवळ एवढी मोठी झाली होती की ते एक मोठं आकर्षण होतं. आणि मी जरी BA झालो, म्हणजे माझ्या मनात ते विचार आले नव्हते असं नाही. आगरकरांचं वाचलेलं मला स्मरतं, तोही संस्कार माझ्या मनावर आहे. आगरकर BA झाल्यानंतर त्याने आपल्या आईला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की आई, तुला असं वाटत असेल की मी आता BA झालोय, पुष्कळ पगार मिळवीन, नोकरी करीन, पण असं नाही, माझी दुसरी एक मोठी आई आहे, तिच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी काय आता नोकरी करणार नाही, मी देशाची सेवा करणार, दारिद्र्याचं व्रत घेईन असं ते म्हणाले. त्याचेही परिणाम आमच्या मनावर झालेले होते. आणि दुसरं म्हणजे असं आहे की ते स्वातंत्र्याची चळवळ असं काही एक आकर्षण होतं की मोठे मोठे लोक हे त्यावेळी त्यामुळं परिणाम त्यांच्यावर झाला. जसं आमचे सावरकर आहेत, सावरकरांनी केलं तर माझ्या मनावर त्यांचा परिणाम झालेला आहे. त्यांचे पुढे जे विचार होते ते मला पटत नसतील, परंतु देशासाठी प्राण अर्पण केले पाहिजेत आणि त्याच्यात काहीतरी पुरुषार्थ आहे असं वाटायचं. म्हणून जरी BA झालो त्यावेळी मला असं वाटायचं की आपण जरा वकिली करावी आणि पैसे मिळवावे, परंतु ते काही जमणं शक्य नव्हतं. मला हे इकडे ओढतच आलं. पण ते गांधीयुग असलं तरी सुद्धा तुमच्यावरती जास्त प्रभाव मला असं वाटतं त्या काळामध्ये सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, MN रॉय आणि आता सांगितलं तसं सावरकर, याच मंडळींचा जास्त प्रभाव होता असं दिसतं. बरोबर आहे. मग गांधींचं त्यावेळेला जे महत्व आहे ते चटकन लक्षात आलं नाही असं म्हणायचं का एक तरुणांच्या मनाला स्वाभाविकपणे समाजवादी चळवळीकडे ओढा होता असं म्हणायचं? गांधींचा हा जो अहिंसावाद आहे हा त्यावेळी आम्हाला तितका पटला होता असं नाही. आणि रशियन क्रांती झालेली असल्या कारणानं आपणही आपल्या देशामध्ये काहीतरी क्रांती करावी अशी भावना होती. आणि ही अहिंसा म्हणून सांगतात ते कसं काय स्वराज्य मिळणार आहे असं वाटायचं. म्हणजे वैयक्तिक आपण दहशतवाद करून होणार नाही आम्हाला कळलं होतं, परंतु समाजानं स्वतः काहीतरी पुरुषार्थ केल्याशिवाय आणि क्रांती केल्याशिवाय काही जमायचं नाही असं वाटत होतं. हे सगळ्या अंधुक कल्पना होत्या की त्यावेळी अशी क्रांती शक्य आहे का नाही याचा कधी विचार केला नाही. पण गांधींच्याकडे का आकर्षण झालं ते सांगतो तुम्हाला की भगतसिंग किंवा हे कम्युनिस्ट लोक यांच्याकडे आमचा ओढा होता नाही असं नाही. पण मिठाचा सत्याग्रह ज्यावेळी गांधींनी केला त्यावेळी देशामध्ये जे काही प्रचंड वातावरण त्यांनी निर्माण केलं त्यावेळी आम्हाला असं पटलं की देशामध्ये शक्ती जागृत करायची असली, प्रेरणा देण्यासाठी भगतसिंगाचा उपयोग होईल, पण सर्व समाजाला एके ठिकाणी करण्यासाठी असं सत्याग्रहासारखं हत्यार असल्याशिवाय काही भागायचं नाही. आणि हळूहळू आम्ही तिकडे ओढले. मला वाटतं ह्या दोन्ही प्रवृत्तींचा शेवटी मिलाफ होऊन तुम्ही काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेमध्येही भाग घेतला. बरोबर आहे. आता हा जो सगळ्यांना माहीत असलेला इतिहास आहे त्याच्याबद्दल मी बोलत नाही. म्हणजे तुम्ही या समाजवादी पक्षाची स्थापना केली, नंतर प्रत्येक सत्याग्रह पर्वामध्ये तुम्ही अगदी अंगेजणीनं म्हणतात तसा लढाईमध्ये भाग घेतला आणि तुरुंगवास अनेक वेळा सोसला वगैरे, हे सगळं आता माहीत असलेला इतिहास आहे. पण पुष्कळदा मला असं वाटतं की ब्राह्मणेतर ह्या वादाला त्यावेळेला बरीच धार होती. मी हे चालू असताना सुद्धा धार होती. आणि असं असून तुमच्या बाबतीत दोन गोष्टींचा मला मोठा चमत्कार वाटतो.
एक म्हणजे समाजवादी पक्षाचा संबंध नसूनही काकासाहेब गाडगीळ आणि आनंदीबाई गाडगीळ यांच्याशी तुमचा असलेला स्नेहबंध आणि केशवराव जेधे म्हणजे जे ब्राह्मणेतर समाजाचे आणि मागासलेल्या वर्गाचे नेते होते तर त्यांच्याशीही तुमचा स्नेह चांगला झाला. ह्या गोष्टी कशा काय घडल्या? जेध्यांचं मन विशेषतः तुम्ही कसं जिंकलं ते मला विचारावं असं वाटतं. मगाशी जो प्रश्न केला होता तो देखील याच्याशी निगडीत आहे. म्हणजे जसं त्या उमा काकूचं उदाहरण सांगितलं तसं देखील आमच्याकडचे जे कुळवाडी आहेत त्या कुळवाड्यांच्यावरती किती जुलूम होतो हे मी लहानपणी स्वतः बघितलेलं आहे. आणि त्या योगानं हे जे ब्राह्मणेतर चळवळ आहे या चळवळीसंबंधी मला राग नसेल आणि मला असं वाटायचं की यांचं म्हणणं बरोबर आहे. आणि केशवराव जेधे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. ते स्वातंत्र्य सैनिक असं लोक ओळखतात, स्वातंत्र्य नेते म्हणा, परंतु ते पहिली शिक्षा त्यांना जी मिळाली ती ह्या सामाजिक चळवळीसाठी मिळालेली आहे 6 महिन्याची. ती देशाचे दुश्मन म्हणून जे पुस्तक लिहिलेलं होतं ते त्यांनी प्रकाशित केलं होतं म्हणून मिळाली. तेव्हा सर्वसाधारणतः हे अन्याय होतो आहे या समाजावरती असं मला वाटायचं. पण माझ्या विद्यार्थी दशेमध्ये मला एकही असं उदाहरण आठवत नाही की ज्यावेळी वरच्या वर्गातल्या म्हणजे ब्राह्मणानं किती जरी मोठा चांगला मनुष्य ब्राह्मणेतर असला तर त्याला कधी अहो जावं म्हटलेलं मी बघितलं नाही. असं का? म्हणजे कॉलेजमध्ये पण असं असायचं? तोपर्यंत होतंच. परंतु पुढे आता हे केशवराव जेधे आल्यानंतर मग ते काँग्रेसमध्ये आले. हा एक भाग आहे नुसता संस्काराचा. पण काँग्रेसमध्ये ते आल्यानंतर आमच्या काँग्रेसमध्ये बरेचसे, नाही तर पूर्वी ही काँग्रेस वरच्या वर्गापुरतीच होती. काँग्रेसमध्ये ते आल्यानंतर जवळपास खेड्यापाड्यातला 1/3 समाज पुन्हा आमच्या काँग्रेसमध्ये आला. फैजपूरला काँग्रेस झाली ती महाराष्ट्रातच झाली. फैजपूर हे खेडं असून जिथे खेड्यातली काँग्रेस म्हणजे काँग्रेस आपण गरिबाच्यापर्यंत नेली पाहिजे याच्यामध्ये फार मोठी कॉन्ट्रीब्युशन जेधे आणि काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव यांची आहे. पण आंबेडकरांचाही संबंध आला असेल ना त्याच काळामध्ये का नंतर आला तो? आंबेडकरांचा संबंध जो आला तो ह्या राष्ट्रीय चळवळीमध्ये आला असं म्हटलं तर चालेल, पण तितका नाही. उदाहरणार्थ त्यांनी आपला जो सत्याग्रह केला चौदार तळ्याचा, चौदार तळ्याचा केला, पुढे काळाराम मंदिराच्या तिथेही केला. तेव्हा मला असं वाटलं, कारण मी खेडेगावामध्ये असताना माझ्या गोळपेला त्यावेळी ते आम्ही कसे त्या हरिजनांना वागवत होतो ते मी बघत असे. तेव्हा मला असं वाटायचं, आणि त्याच्यात पुन्हा सावरकरांचाही भाग आहे. सावरकरांनी जसं ते एक मंदिर केलं पतित पावन मंदिर, तर ह्यांना मंदिरामध्ये परवानगी का नसावी हे आम्हाला कळत नव्हतं. म्हणून आम्ही युवक संघाच्या वतीनं आणि केशवराव जेधे वगैरे ही सगळी मंडळी त्यावेळी आमच्याबरोबर होती. पर्वतीचा सत्याग्रह केला. काकासाहेब गाडगीळ होते. आणि इतकं आम्हाला समाजामध्ये कमी लेखलं गेलं त्यावेळी की खानावळीमध्ये आम्ही जेवायला जायचे तर इतके लोक घालून पाडून बोलायचे. मी खाडीलकर वगैरे होतो. मग आम्ही आपले उशिरात जायला लागलो. पण इतका समाजाचा त्यावेळी राग होता. आणि ते केशवराव आमच्याबरोबर आले. आपण मला विचारलं की केशवरावांचं तुमचं प्रेम कसं? ते यामुळे आहे की सामाजिक चळवळीमध्ये केशवराव हे खरोखरच महाराष्ट्राचे नेते होते. एक आणखीन तुमच्या जीवनातला युसुफ मेरल्लीच्या बाबतीत तुम्ही लिहिलेलं आहे आणि आता हे पुस्तक पण आपण युसुफ मेरल्लींनाच अर्पण केलेलं आहे. तर युसुफ मेरल्ली तुमच्या जीवनात त्याचा कसा रीतीने इन्फ्लुएन्स झाला? आपण जीवनामध्ये जगत असताना वेळोवेळी काही ठिकाणी अशा येतो तिथे रस्ते फुटत असतात. तसं मी सुद्धा आपल्या जीवनामध्ये जरी मी चळवळ्या होतो तरी देखील जीवनामध्ये अशी एक वेळ आली की ज्यावेळी मला असं वाटायला की मुसलमान लोक काही चांगलं वागत नाहीत. स्वामी श्रद्धानंदांचा खून दिल्लीमध्ये झाला. अब्दुल रशीद म्हणून त्याचं नाव होतं. आणि एक आपला डोकं फिरू त्यानं मारलं. तेव्हा आमच्यामध्ये एकदम उत्तेजना आली आणि हे काहीतरी करावं असं वाटायला लागलं. म्हणजे मोहरम बघायला जाऊ नका असा प्रचार आम्ही केलेला आहे. माझ्याबरोबर नानासाहेब गोरे सुद्धा होते. आमचं एक मंडळच होतं. तेव्हा हळूहळू जर तीच प्रवृत्ती वाढली असती तर कदाचित मी RSS मध्ये सुद्धा गेलो असतो. पण त्यावेळी नेमकं असं झालं की सायमन कमिशन यायचं होतं आणि त्यामुळं आमचे युसुफ मेहरली यांनी त्याच्यात युवक चळवळीमध्ये पुढाकार घेतला होता. ते युथ लीग काढली आणि ते पुण्याला आले होते. AR भट त्यांच्याबरोबर. आणि त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की तू एकदा हे ठरवून टाक की तुला स्वातंत्र्य हवं आहे की हे मुसलमानांचं भांडण तुला लढायचं. आणि तुला जर स्वातंत्र्य हवं असेल तर मग हे मुसलमानांचं भांडण तुला आत्ता काढून चालणार की त्यांच्याबरोबर आपल्याला सहानुभूतीनं आणि प्रेमानंच वागलं पाहिजे. हे तू मान्य केलंच तर स्वातंत्र्य मिळू शकेल, नाही तर नाही मिळू शकणार. म्हणून आमच्या युथ लीगमध्ये आमचं जे होतं उद्दिष्ट त्याच्यात एक होतं, पहिलंच पुढे हे लिहिलेलं होतं, फाईट कम्युनलिझम इन एव्हरी शेप अँड फॉर्म.
जिथे जिथे म्हणून तुम्हाला ही जातीयता दिसेल तिथे आपल्या स्वातंत्र्याच्या विरोधी आहे म्हणून त्याच्या विरुद्ध आपण भांडण केलं पाहिजे. त्यामुळेच पुढे संबंध आयुष्यभर मला असं दिसतं की तुमच्या आयुष्यात एक ते ध्येय कायम राहिलं कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही असताना. एसएम तुम्ही अनेक राजकीय आंदोलनात भाग घेतलात, पण खरी तुमची ओळख जी झाली आम्हाला ती 1942च्या आंदोलनामध्ये. म्हणजे मला प्रभूभाईंना आम्हाला भाग्यच होतं तुमच्याबरोबर थोडंसं काम करण्याचं सुद्धा. तर त्यावेळेला तुम्ही भूमिगत अवस्थेमध्ये इमाम अल्ली नावाने वावरलात. तो मोठा रोमहर्षक इतिहास आहे. पण 1942च्या ह्या आंदोलनात तुमच्या मनामध्ये सुद्धा काही पेच निर्माण झाले असतील ना, कारण चळवळीचं रूप निराळं होतं आणि सगळे जुने नेते जे होते ते तर केव्हा तुरुंगात जाऊन बसलेले होते. मग हे पुढार पण तुमच्याकडे आपोआप चालत आलं का त्याला काही आणखीन काही प्रक्रिया घडली? एका दृष्टीनं पाहिलं तर आपोआप चालत आलं. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये काम करणारा मनुष्य, समाजवादी पक्षाचा एक कार्यकर्ता, काँग्रेस समाजवादी पक्षाचा, आणि त्यावेळी सुद्धा पुन्हा मेहर अलींचं आहे काम. ते म्हणजे पुण्याला ते आले होते. आम्ही सेवा दलाचा एक कॅम्प घेतला होता 1 महिन्याचा. तो मे महिन्यामध्ये युसुफ घेतला. मेहर अलींनी. आणि ते आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आता लवकरच नाही म्हटलं तरी एक फार मोठी चळवळ होणार आहे आणि त्यावेळी मोठ्या पुढाऱ्यांना पकडून टाकतील, तर आपण पकडलं जायचं नाही, आपल्याला भूमिगत गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हे अगोदर सांगितलं होतं की काय काय करायचं ते. मग त्यामुळे आम्ही मुंबईला होतो. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक मुंबईला होती आणि मुंबईच्या पोलिसांना काही आम्ही काही विशेष माहिती होतं अशातला प्रश्न नाही. तरुण पोरं कुणीतरी होती. त्यामुळे मी मुंबईला असलो तर मी बचलो आणि मी असं ठरवलं की जायचं नाही पुण्यात. म्हणून आमचे मित्र कुशाभाऊ गुणे म्हणून होते, धनुभाऊ अहमदनगर, त्यांच्याकडे जाऊन राहिलो. आणि तिथे मग असं काय करावं, आता आपल्या अंडरग्राऊंड ड्रेस काय करायचं असं विचार करता करता एक दिवशी 2-3 दिवस दाढी झालेली नव्हती. तर सहज आरशामध्ये बघितलं तर दाढी वाढल्यानंतर आपण बरं दिसतंय की ओळखू येत नाही, म्हणून लगेच मी शेरवानी बघितली आणि ठीक आहे म्हटलं आता आपल्याला मुसलमान व्हायचं. म्हणून आम्ही आपलं नाव ठेवलं इमाम अली नूरभाई आणि लगेच एक शेरवानी शिवून घेतली आणि मग मी मुसलमान नाव आपण शेवटपर्यंत ठेवलं. तिथे बदलण्याचा प्रयत्न मी केला, कारण काय की हे बोहऱ्याचं नाव आहे आणि बोहरी लोकांच्या मध्ये जाती अजून आहेत हे मला माहित नव्हतं. एकदा मी चाललो होतो, लाहोरहून परत येत होतो कराचीकडे, तर तो लॉस्ट गुड ड्रगेजचा एक मोठा ऑफिसर होता माझ्या शेजारी. तर त्यांनी विचारलं इकडे तिकडे काय, म्हटलं मी असं असं इमाम अली नूरभाई, मी बोहरी आहे. हो का म्हणे, मग तुझी जात कोणची? तर माझ्या पुढे प्रेस की आपल्याला काय जातबीत काही सांगताच येत नाही. पण मी कसा तरी तो प्रश्न टाळला आणि नंतर मग पुढे विचारलं हारिसना की याचं काय करायचं. हारिस म्हणाले की काय नाही, राहू दे म्हणाले, वाटलं तू आपलं नाव बदल, इमाम अली दुसरं काहीतरी काहीतरी कर. तेव्हा मी म्हटलं की जाऊ दे आता कशाला कटकट. पण मला आठवतं की तुम्ही भायखळ्याला जे हॉस्पिटल समोर राहत होतात काही दिवस आणि खाली जेवायला सुद्धा तिथल्या भटारखान्यात जात होतात आणि सगळी बाकीची मंडळी मुसलमान असायची. मग हे सोंग तुमचं त्या ठिकाणी कसं काय निभावून नेलं? बापरे, आणखीन गंमत आहे की त्यावेळेला रमजान महिना होता. आता रमजान मधलं परत असं असतं की ते रात्री जेवायला आणि त्याच्याबरोबर काही मित्रही होते. तर काय काय पुष्कळ गंमत झालेली आहे. तर अण्णा त्यापैकी एक गंमत सांगा तुम्ही. तर असं असायचं की मी जिथे राहत असे तर त्या याच्यामध्ये सगळी मुलं जी होती मुसलमान मुलं होती वरती, आणि आमच्या त्या याच्यामध्ये हारिस वगैरे या लोकांच्या जामा मिलियाचे ते लोक होते, त्यांच्या मदतीने मी तिथे राहत असे. आणि त्यावेळी सुद्धा मी एक वेळच जेवायचं. तर मी असं ठरवलं की जाऊ दे आपण आता कशाला, या ते रमजान महिना आहे, दुपारी जेवू नये रात्री जेवावं. म्हणून मी आपला लागलो करायला, रोजे ठेवायला. आणि मी सगळी पोरं यायची नेव्ही मधली याच्यातली त्याच्यातली, मी त्यांना तुम्ही काय करता वगैरे. आणि त्यावेळी मी मोठी जिना कॅप घालत असे आणि मी लीगचा असं लोकांच्या पुढे प्रोजेक्ट केलं होतं. तुम्हाला पकडल्यावरती तुमचं बेंड फुटलं असतं. चांगलंच फुटलं. तर त्यावेळीची गोष्ट अशी आहे की तिकडल्या जामिया मिलियाचा एक शिक्षक होता, त्याला काही माहीत नव्हतं मी कोण आहे. मी त्याच्याशी वाद घालायचा, तो एकदम नॅशनलिस्ट मुसलमान. तेव्हा तिथे जिनांची जी मीटिंग मोठी थोडी कॉन्फरन्स झाली, तर मी त्यांना विचार कितने आदमी थे, कितना मजमा था. तो बोला अरे क्या बोलते हैं, प्रेस वाले कहते हैं 10,000 मगर 1,000 भी नहीं थे. तो मैंने कहा ऐसे कैसे आप कह सकते हैं, इतना अच्छा भाषण किया जिन्ना ने, हमारे नेता हैं वो कायदे आजम. अरे तुम समझो नेता, मगर वो नेता होता कुछ नहीं. तर त्याला असं सारखं वाटायचं की मी आहे लिगी आणि मी सगळे सोंग करतोय की त्याला सांगितलेलं नव्हतं. पण मला आठवतं की तुम्ही त्या काळामध्ये फक्त महाराष्ट्रातच काही राहिला नाही, तुम्ही बाहेर गेला होतात, पेशावरपर्यंत तुम्ही गेल्याची मला आठवण आहे. बरोबर. मग तिकडे सुद्धा इमाम अली याच भूमिकेत? इमाम अली नूरभाई, माझी रिझर्वेशन तशीच व्हायची. हॉटेल्स मध्ये जायचं त्या ठिकाणी हेच नाव असायचं. तुम्ही कार्ड पण छापलं होतं ना? कार्ड छापलं होतं.
आणि नुसतं आपलं मोहम्मद अली रोड म्हणून लिहिलं होतं त्याच्यावरती. आणि पण आपल्या- उर्दूच्या बाबतीत काय करायचं तुम्हाला? उर्दू असं आहे, उर्दूच्या बाबतीमध्ये मला एक तो ॲडव्हान्टेज होता, हं. फायदा होता, की मी तुरुंगात जायला लागल्यापासून 1930 सालापासून जसं हिंदी शिकलो तसं त्याच्याबरोबर उर्दू सुद्धा शिकत राहायचो. उर्दू शिकलो प्रथमतः आमचे आबिद अली होते, जाफर. त्यांनी मला अलिफ बेपे शिकवलं. हं. आणि नंतर मग मी आपलं स्वतः आपली पुस्तकं थोडी घेऊन जायची, तिथे जे मुसलमान कैदी असले काही ते त्यांना विचारून मी ते उर्दू वगैरे शिकलो. आणि त्यामुळे मला मुंबईच्या साधारणतः मुसलमानाचं जेवढं उर्दू येते. ते उर्दू यायचं तेवढं मला तिकडे रेटून नेता येत असे. या 42च्या आंदोलनामध्ये सगळ्यात अगदी असा उत्कट क्षण आपण अनुभवला असं तुम्हाला केव्हा वाटलं? 42च्या आंदोलनामध्ये उत्कट क्षण, असा उत्कट म्हणजे दोन अर्थाने, एक आपल्याला दुःख झालं म्हणून हं. किंवा एक काहीतरी आपण यशस्वीता मिळवली म्हणून. हं. ते यशस्वीतेचा काळ काही नव्हता. हं. कारण काय की हळूहळू आमच्या ज्या काही कल्पना होत्या की आता जसे तिकडे बर्मामध्ये त्यांनी घेतलं तसं इकडे हिंदुस्थानात सुद्धा येतील म्हणून ते क्विट इंडिया स्लोगन दिलेलं होतं. परंतु अमेरिकेच्या मदतीनं त्यांना तिथेच थोपवण्यात आलं. आणि मग हळूहळू आमच्या ज्या कल्पना होत्या त्या की फलरूप झाल्या नाही. म्हणून मग त्याच्यात काही तसं आपल्याला म्हणता येणार. पण तरीसुद्धा उत्कर्ष क्षण म्हणून जर सांगायचं झालं तर महात्मा गांधींचा जो उपोषण चाललेलं होतं त्यावेळी जवळपास असं लोक सांगत होते की आता आज रात्री महात्माजी जाणार. पण मोठं आश्चर्य आहे की त्याला सुद्धा ते टिकले आणि ते जगले, तेव्हा आम्हाला फार आनंद वाटतो. आणि मला तुमच्या पुष्कळच त्या काळामधल्या आठवणी आहेत आणि त्यात मला असा अनुभव आला की सर्व भूमिगत नेत्यांच्या मध्ये तुमची जिद्द विलक्षण होती. म्हणजे आता उदाहरणार्थ मूषक महाल आपण ज्याला म्हणायचो बॉम्बे सेंट्रल समोर, तिथे मोठी धरपकड झाल्यावर 8 दिवस सगळे चुपचाप बसून होते आणि अच्युतरावांनी नंतर एक मीटिंग बोलावली होती. तुम्ही त्यावेळेला नुकतेच कराचीकडनं येऊन पोचला होतात आणि तुम्ही आल्यावर सगळा रंगच पालटून टाकला. सगळेजण खाली माना घालून बसले होते आणि तुम्ही येऊन सांगितलं काय झालं रडायला सगळं, चला कामाला लागा पुन्हा, आणि सुभे पुन्हा वाटून दिलेत, कुणाला नाशिकला पाठवला, कुणाला हे केलं. तर ही जी तरुणांना नेतृत्व देण्याची तुमची शक्ती आहे तर त्याच्यामुळे राष्ट्रसेवा दलाचं काम मला वाटतं तुम्ही मनापासून स्वीकारलेलं होतं. तर पुढे ते तुम्हाला सोडावं का लागलं? सोडावं लागलं याचं कारण असं आहे की दोन. एक कारण असं की मला सुद्धा स्वतः या राजकीय चळवळीकडे जास्त ओढ होती आणि राष्ट्रसेवा दलाचं काम आहे प्रामुख्यानं शैक्षणिक असं होतं. आणि दुसरं कारण असं होतं की मी सेवा जसा पार्टीमध्ये होतो लोकप्रिय तसं तिकडेही होतो. तेव्हा आमच्यापैकी काही लोकांना असं वाटायला लागलं की मी हे माझं क्षेत्र म्हणून उभं करतो. तेव्हा मला वाटलं की कशाकरता आपण करायचं, ते सोडून द्यावं म्हणून मी आपलं इकडे काम करायला लागलो. पण तरीसुद्धा माझं सेवा दलाकडे सतत लक्ष राहिलेलं आहे आणि आज देखील आता जवळजवळ राजकारणामध्ये मी नाही आहे, दैनंदिन राजकारणामध्ये नाही. तरी देखील मला असं वाटतं की शेवटपर्यंत आपलं हे शिक्षणाचं काम आहे ते करावं, त्याच्या निरनिराळ्या मार्गाने ते करता येईल. शेतमजुरांची चळवळ करावी, सेवा दलाचं करावं, शाखा निघत नसतील तर शिबिरं गावीत खेडपाड्यामध्ये, आणि आपली ही समतेचं जे काही ध्येय आहे ते लोकांच्या मनामध्ये रुजवावं, हा मला पहिल्यापासून. तुम्ही जे हां, तुम्ही- ट्रेड युनियनमध्ये जे काम केलं की राष्ट्रसेवा दलाचं काम करताना थोडंसं ट्रेड युनियनमध्ये तुमचं होतंच, डिफेन्स कामगार युनियनचं होतं. तर राष्ट्रसेवा दलाचं काम सोडल्यानंतर पक्षाच्या कामाबरोबर ट्रेड युनियन पण काम मजबूत करावं, तो पण एक उद्दिष्ट होता का? असं आहे की सोशलिस्ट म्हटला म्हणजे त्यावेळी असं वाटत असे की प्रोलेटॅरिएट हे रेव्होल्युशनरी आहे, म्हणजे कामगार वर्ग हा क्रांतिकारक आहे. तेव्हा कामगारांची संघटना केल्याशिवाय काँग्रेससुद्धा, ज्याला आपण साम्राज्य विरोधी चळवळ जर आपल्याला करायची असेल तर कामगारांचा वर्गसुद्धा त्याच्यात आणला पाहिजे, हे पहिल्यापासून आमचं म्हणणं होतं. आणि 1930 सालापासून जेव्हा रेल्वेचा स्ट्राईक झाला तेव्हापासून मी खरोखर त्याच्यामध्ये थोडं भाग घेत असे. पण पुढे आल्यानंतर असं झालं की डिफेन्स कामगारांच्यामध्ये युनियन्स तयार झाल्या होत्या. अरुणा असफ अली त्यावेळी त्यांच्या अध्यक्षसुद्धा होत्या. रिट्रेंचमेंट खूप पाहिजे ना, कारण काय की युद्धाच्या वेळी लावायचं आणि ते लगेच काढायचे, त्यांचे प्रश्न उभे राहिले. आणि मग एक दिवशी मला एका युनियनचं अध्यक्ष करून टाकलं. अध्यक्ष केल्यानंतर असं आमचं दैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा की माझा जो सेक्रेटरी होता मॅथ्यू म्हणून, के.एम. मॅथ्यू म्हणून, त्यालाच काढून टाकलं त्या 512 वर्कशॉपमध्ये जनरल सेक्रेटरी. मी एक्झिक्युटिव्हची मीटिंग घेतली आणि त्यांना म्हटलं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. ते काही त्यांना पटत नव्हतं. म्हणजे आपला देश कसा विस्कटीत आहे हे त्यावेळी मला दिसलं की तो मद्रासी आहे. म्हणजे आपल्याला हे सुद्धा ठाऊक नाही मद्रासमध्ये 4 लोक आहेत, तेव्हा तो मद्रासी आहे म्हणून ते लोक घ्यायला तयार नव्हते आणि एवढी ताकदही त्यांची नव्हती. तेव्हा आपल्या काहीतरी गुलचट एक ठराव पास करून ती मीटिंग आम्ही संपवली. पण परत येताना मला असं वाटलं की आपण अध्यक्ष आहोत आणि आपला जनरल सेक्रेटरीची नोकरी जाते हे काय बरोबर नाही. तो BSc आहे.
तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी त्या टांगेवाल्याला सांगितलं की पुन्हा परत चल तिकडे. आणि ऑफिसमध्ये जाऊन त्यांना सांगितलं, लहानशी खोली होती, मी म्हटलं ही स्वच्छ करून ठेवा, एक कॉट आणा, त्याच्यावरती एक चांगली गादी आणून ठेवा, आणि मी उद्या येणार आहे, आणि उद्यापासून माझं उपोषण सुरू होईल. आणि मी ते उपोषण केलं. 10-11 दिवस उपोषण केल्यानंतर मग अच्युतराव, रावसाहेब पटवर्धन वगैरे यांनी मध्यस्थी करून सरकारनं सुद्धा हे मान्य केलं की एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी करूया, आणि त्याच्यामध्ये मॅथ्यूला का काढलं हे निश्चित झालं पाहिजे. आणि त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये आमचा जो एक कर्नल ली म्हणून होता, त्याचा तो सेकंड इन कमांड होता म्हणून, तर तो होता एक मेंबर, मी होतो, आणि दुसरे आमचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे असतात त्याचे ग्रस्त तिथे, म्हणजे लेबरचे तिथे होते. तर शेवटी त्या यांनी पाहिलं लीनी की काय बरोबर नाही. तो चांगला होता, तो इंजिनिअरिंग युनियनचा सभासद होता तिकडे. तेव्हा त्याने विचारलं मला की जोशी, तुम्ही शब्दावरती अडून राहणार आहात का तुम्हाला तुमचं मागणं मिळालं म्हणजे चालेल? इंग्रजीत बोलत होतो. म्हणाले की डू यू फाईट फॉर वर्ड्स ऑर फॉर द सबस्टन्स? म्हटलं ऑफकोर्स फॉर द सबस्टन्स. तेव्हा म्हणाले मग असं जर तुम्ही म्हटलं आहे की त्याला आकसानं काढलेलं आहे, ही हॅज बीन विक्टिमाइज्ड, तर आपण जर असं म्हटलं की ही वॉज इरेग्युलरली डिस्चार्ज, तर तुम्हाला चालेल का? तशी म्हटलं चालेल. आणि तो जो दुसरा मनुष्य बसलेला होता बासू म्हणून, जो सेंट्रल एम्प्लॉईजचा इथला पुढारी होता, म्हणजे सरकारी, तर तो तिथे आतमध्ये गेला त्या मोठ्या कमांडंटला विचारायला की असं सुचवत आहेत, काय करू? पण कमांडंट त्याच्यापेक्षा खबरदार होता. त्यांनी सांगितलं हे तुझा प्रश्न आहे, तू ठरव, मला काय म्हणून विचारायला येतोस? तेव्हा त्या लीनी मला सांगितलं की पहा म्हणे, तो आत गेल्याबरोबर मला म्हणाला की तुझा हा सगळा लेबरचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करणारा मनुष्य मी एक मांडतोय तुझ्या पुढे प्रपोजल, आणि हा आमच्या साहेबाला विचारायला गेला. ही तुमची परिस्थिती आहे. एस.एम. तुम्ही तरुणांचं नेतृत्व केलं, चळवळींचं नेतृत्व केलं, हे सगळं जरी असलं तरी आजही महाराष्ट्राला तुम्ही जे खरे माहीत आहात ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे नेते म्हणून. म्हणजे विनोबा जसं म्हणाले होते की आमच्या दृष्टीनं एस.एम. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र, तर इतकं तुमचं एकरूपत्व, आयडेंटिफिकेशन त्या चळवळीशी झालं. हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा तुम्ही कोणत्या भूमिकेवरनं लढत होतात किंवा तुम्ही त्याच्याकडे कसं पाहत होतात? केवळ भाषिक राज्य एवढीच काही तुमची भूमिका होती असं मला वाटत नाही, तर ती मला ऐकायला आवडेल भूमिका तुमची. तुमचं म्हणणं बरोबर आहे की माझा काही इकडे फारसा ओढा नव्हता. त्याच्यात एक साहित्य परिषदेनंच तो ठराव पास केलेला होता, आणि त्या योगाने आमचे मित्र नानासाहेब गोरे ते साहित्यिक आहेत, ते तिकडे लक्ष देत असत. पण आमचं असं दुर्दैव की त्यावेळी ते आगवादच्या प्रिझनमध्ये होते, आणि मी पण इथे असेंब्लीमध्ये होतो, त्यामुळे तो प्रश्न मला घ्यावाच लागला. पण मी जो त्याच्यामध्ये ओढला गेलो तर महाराष्ट्रावरती अन्याय झाला हे मला पटत होतं. भाषेमुळे झालं असं मी काय म्हणत नाही, पण इतर भाषिकांना जर अधिकार मिळालेले आहेत तर आम्हाला का नाही, म्हणून त्याच्यामध्ये मी ओढला गेलो. पण खरा ओढला गेलो म्हणजे काँग्रेसला जेव्हा सांगितलं, म्हणजे शंकरराव देवगिरकर, भाऊसाहेब हिरे वगैरे या लोकांना त्यांनी हुकूमच दिला वरून की बा तुम्ही याच्यापासून अलग झालं पाहिजे, आणि ते अलग झाले. अलग झाल्यामुळे लोकांनी मला म्हटलं की आता तुम्ही आमच्यामध्ये जास्त श्रेष्ठ आहात वयानं, तुम्हीच हे पुढाकार घेतला पाहिजे. मी तो पुढाकार घेतला, आणि पुढाकार घेतल्यानंतर मग मात्र जसजशी ती चळवळ चालली तसतसं माझ्या लक्षात आलं की हे नुसतं भाषिक भांडण नाही, सामाजिक परिवर्तनाचा देखील हा एक भाग आहे. आज तुम्हाला म्हणजे लुकिंग बॅक आपण म्हणतो तसं सगळं ते घडून गेलं, रामायण किंवा महाभारत, त्याचं आता तुम्हाला त्याचा पश्चात्ताप पडतो का ही आपण चळवळ केली याचा? म्हणजे महाराष्ट्राचं खरोखरच भाषिक राज्य झाल्यामुळे कितपत कल्याण झालं सर्वांचं, का याच्यामध्ये काही नवीनच प्रश्न निर्माण झाले? मला असं वाटतं की सर्वांचं कल्याण हे एकदम कधी होतच नाही. तेव्हा मग पश्चात्ताप तर मला मुळीच होत. एक तर असं आहे की अन्यायाच्या विरुद्ध तो लढा होता, आणि दुसरं असं आहे की त्याचे परिणाम सुद्धा आज तुम्हाला बघायला मिळतात. मी आहे लोकशाहीवादी, जसं साने गुरुजी म्हणाले लोकशाही समाजवादच तुम्हाला तारी, तसं मी लोकशाहीवादी आहे. तेव्हा मला असं दिसलं की आजचा हे जो लढा आहे त्याच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय लोकशाही कधी येणारच नाही, आणि ह्या भांडवलशाहीमध्ये सत्ता केंद्रित होती. तशी पूर्वीच्या ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये, मुंबई इलाख्यामध्ये एका विशिष्ट लहानशा मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता होती, आणि ती सत्ता जास्त पसाभर लोकांच्या हातात जावी अशी त्यांची इच्छा होती, आणि ती काही चुकीची होती असं आपल्याला म्हणता येणार नाही. तेव्हा ती द्यायला लोकांची तयारी नव्हती, आणि म्हणून मग हळूहळू मला असं दिसलं की हे जर मिळालं तर होऊ शकेल.
आणि त्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची बीजं ही बऱ्याच अर्थानं खालपर्यंत गेलेली आहे. आणखीन एक मला आठवतं की तुम्हाला यशवंतराव चव्हाणांनी एकदा आश्चर्याने विचारलं होतं की प्रभुभाई संघवी हा गुजराती तरुण तुमचा कसा काय सेक्रेटरी झाला? तर तेव्हा मी म्हटलं की हे तुम्हाला नाही समजायचं. म्हटलं अहो असा सेक्रेटरी मिळायचा म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं ते खरं आहे की पुत्रवत आमचा हा मित्र आहे. तेव्हा असा सेक्रेटरी मिळायचा की आणि इतका एफिशियंट, हे दोन्ही चांगले तुमच्यावर प्रेम करणारी माणसं भेटतात पण एफिशियंट नसतात. दोन्ही पण हे दोन्ही आहेत आणि हे सर्व माझं काम करायचं. किंबहुना तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचं मला जे श्रेय देता त्याच्यातलं निम्म्याहून अधिक श्रेय प्रभुभाईला दिलं पाहिजे. पण हे सिम्बॉलिक वाटतं मला मोठं की संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्याचा चिटणीस हा गुजराती होता. इतकंच नव्हे तर पुढे जेव्हा विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याचा प्रसंग आला त्या तुम्ही एका गुजराती उमेदवाराला उभं केलं संयुक्त हो, महाराष्ट्र आमचा नवनीत समितीच्या भाई नशीर भरूचा पण पारशी होता, अमोल देसाई होता. पण स्वतः तुम्ही याच काळामध्ये महागुजराती व्हावं म्हणून काही खटपट केली. हां, ज्यावेळी महागुजरातची चळवळ मला असं वाटायचं की जर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणजे मराठी लोकांचा हक्क म्हणून जर योग्य आहे तर गुजराती लोकांना सुद्धा स्वतंत्र राज्य का नसावं. तेव्हा हे जे बिगर बायलिंग्वल करण्यात आलं त्यावेळी गुजराती लोकांना फार राग आला आणि तिथे मीटिंग घेतली, तिथे गोळीबार झाला, माणसं मेली अहमदाबादला आणि ह्या चळवळीला हे आलं. मग आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर आपण दोघं जण मिळून लढूया, एकच कॉज आहे आपलं. आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर लढायला आपण इकडनं सत्याग्रह पण पाठवलं. सत्याग्रह पाठवले. आमच्या अनुताई ज्या आहेत लिमाय त्यावेळी यांनी तिथे जाऊन सत्याग्रह केलेला आहे महागुजरातच्यासाठी. पण मला आठवतं त्या काळात गुजराती भगिनींनी तुम्हाला ओवाळलं अहमदाबादमध्ये. मला वाटतं तुमच्याबद्दलचा हा विश्वासाचा फार मोठा पुरावा त्या काळामध्ये हा मिळाला. पण लोकक्षोभ जो आहे तो काही अगदीच नेहमी मोठ्या तुम्हाला हव्या त्या मार्गाने जातो असं नाही आहे. मग असेही प्रसंग आले असतील की ज्यावेळेला तुम्हाला उद्वेग निर्माण झाला असेल, आपण हे काय चळवळ करतो काय, असं नाही वाटलं कधी? असे प्रसंग आले म्हणजे येण्याची शक्यता होती. उदाहरणार्थ ज्यावेळी ते 3 राज्याची योजना आली त्यावेळी मुंबई शहरामध्ये फार मोठी दंगल झाली आणि त्या दंगलीमध्ये माणसं मारली जाऊ लागली. तिथे एकदा असंच झालं की ते लोक आले आणि तो जरा चुकीचंच वागला. तो आपली मोटर गाडी मागं ठेवून पोलीस तो पुढे त्या लोकांच्या पुढे आला दादर स्टेशनच्या समोर आणि ते आता त्याला मारणार असं दिसल्याबरोबर मला एकदम काय वाटलं कोणाला माहिती, मला त्याचं उत्तर देता येत नाही. पण मी चटकन पुढे घालून त्याला मागं घातला आणि त्याला सांगितलं मागं जातो. त्यांना मी सांगितलं तुम्ही नाही, त्यावेळी मी इतका माहीत नव्हतं झालेलं मुंबईच्या लोकांना, पण तुम्ही मला मारल्याशिवाय त्याला नाही मारता येणार. दादर स्टेशन जवळची गोष्ट आहे. अडवाणी नाव इन्स्पेक्टर. आणि मग तो तिथून गेला. तुमचा जो मार्ग होता हा खरा गांधीवादी मार्ग होता असं मी म्हणेन. तुमची गणना पूर्वीही कुणी केली नाही आणि आजही कुणी गांधीवाद्यांच्या मध्ये करतं असं वाटत नाही. माझाही दावा नाही. पण पुष्कळदा असं होतं ज्यांचा दावा नसतो तेच खरे गांधीवादी असतात. तर तुमच्या जीवनामध्ये हे गांधींचं तत्वज्ञान पुढे अधिकाधिक उतरत गेलं असं दिसतं मला. तर त्याचा तुम्हाला समाजवादी म्हणून काही आपण विसंगत काही करतो असं कधी वाटलं नाही? वाटलं. जर आम्ही लोकशाही समाजवाद हे मान्य केलेलं आहे तर महात्मा गांधींचं जे तत्व आहे ते तुम्हाला मान्य करायला पाहिजे. लोकशाहीचा अर्थच काय नाही. तर आपण सर्व माणसं जर समान होत असं म्हटलं तर काही लोकांच्यावरती अन्याय होतो, तो अन्याय दूर करण्याकरता आपण काय करणार आहोत. आणि मुख्य प्रथम जेव्हा मला प्रश्न आला ज्यावेळी गांधींचं माझ्यावरती फार इम्प्रेशन झालं की मुसलमानांच्या बरोबर हिंदूंनी कसं वागावं. आणि म्हणून एकदा मला विचारलं लोकांनी तुम्हाला कसं मरावं असं वाटेल, भगतसिंगाच्या सारखं वाटेल का आणखी काही आहे. तेव्हा मी म्हटलं मला भगतसिंगाच्या सारखं वाटेल असं वाटणं स्वाभाविक आहे, पण खरं म्हणाल तर गणेश शंकर विद्यार्थी सारखं माझं मरण व्हावं असं मला. कानपूरला हिंदू मुसलमानांच्या दंग्यामध्ये ते शहीद झाले. त्यावेळी मला असं वाटलं की काही जरी झालं, ब्रिटिशांच्या बरोबर जरी समजा आम्ही क्रांतीच्या मार्गाने गेलो तरी मुसलमान, हिंदू, पारसी, शीख ही सर्व माणसं ही आपण एकाच देशामध्ये राहतो आहोत, पुरातन काळापासून राहतो आहोत. यांचं विभाजन होऊ शकत नाही आणि ते आपले बंधू आहेत असं आपण म्हटलं पाहिजे. आणि त्यांच्याशी जी वापरायची शस्त्र ती काही आपण शस्त्र घेऊन वापरणार नाही, ती आपली भाईचीच असली पाहिजेत. आपण ब्रदरहूड मानलं पाहिजे. हे गांधींनी प्रथमतः माझ्या मनावर बिंबवलं आणि तेव्हापासून हा हळूहळू हा बदल होत गेला. पण म्हणूनच तुमचा ओढा विनोबांच्याकडेही थोडासा झाला का? कारण भूदानाच्या आंदोलनामध्ये सुद्धा विशेषतः महाराष्ट्रामध्ये तुम्ही विनोबांच्या या कामाला फार मोठा हातभार लावला.
तुमचं म्हणणं बरोबर आहे. सेवा दलाचा ज्यावेळी हडपसरला एक मेळावा झाला हा. तेव्हा जयप्रकाशजींनी सांगितलं की तुम्ही जीवनदान दिलं पाहिजे. तर म्हटलं आम्ही जीवनदान वगैरे काही देऊ शकणार नाही, पण आम्ही समयदान देऊ शकतो. बर 1 वर्षपर्यंत सेवा दलाचं एक आम्ही तयार करू आणि त्याप्रमाणे सर्व देशभर उदान पथक. उदान पथक म्हणून करू. तसं संपूर्ण आम्ही 1 वर्ष फिरला 1 वर्ष केलं. म्हणूनच तर मी तिकडे याला गेलो नाही, गोव्याला. गोव्याच्या सत्याग्रहाला. पण एस एम या बहुजन समाजाबद्दल आपण मगाशी बोलत होतो की हे संयुक्त महाराष्ट्रामुळे सत्ता बहुजन समाजाकडे जाईल वगैरे असं तुम्हाला दिसलं. बहुजन समाजाने हे मान्य केलं होतं का यासाठी तुमचं नेतृत्व आहे म्हणून? त्याचं काही गमक आहे का? म्हणजे उदाहरणार्थ केशवराव जेधे वगैरे मंडळींचं काय म्हणणं होतं यावेळेला? मला असं वाटतं की त्यावेळी बहुजन समाजानंच काय, परंतु जे आपले दलित वर्गीय लोक आहेत त्यांनी हे मान्य केलं होतं की आपल्याला सर्वांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. म्हणून परवा एकदा मला कोणीतरी प्रश्न विचारला तेव्हा मी त्यांना सांगितलं या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये उत्कर्षाचा अत्युच्च बिंदू जो आहे तो कोणता, तर ही सर्व ब्राह्मण ब्राह्मणेतर दलित वर्गीय सगळे एक होऊन त्यावेळी लढले. हा अत्युत्कर्ष आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पाठिंबा मिळाला होता. त्यांनी हे पाहिलं की या चळवळीमध्ये काहीतरी सामाजिक अंग आहे, म्हणून त्यांनी सांगितलं आपल्या फेडरेशनला की तुम्ही यांच्याबरोबर सहकार्य करा, आणि ते सहकार्य झालं. आणि त्याच्यामुळं आम्हाला कितीतरी हे जे यश मिळालं. तुमच्या इतक्या सगळ्या ह्या उचापती म्हणतो मी चालू असून हे क्रिकेट वगैरे तुम्हाला कसं काय आवडतं इतकं? क्रिकेट तुम्ही फार पाहता असं मी ऐकलेलं आहे. हो, म्हणजे मला फार चांगलं खेळता येतं असं नाही, थोडंसं खेळ आहे, परंतु ते समजतं की काय आहेत, आणि म्हणून मला नेहमी आवडतं क्रिकेट. मॅच असली म्हणजे मी पाहतो. आमच्या घरातले लोक चेष्टा करतात, पण मी त्यांना सांगितलं की बाबा असं आहे की माणसाच्या जीवनामध्ये एक सट्ट्याची प्रवृत्ती असते आणि क्रिकेटमध्ये हा सट्टा असतो. ऍक्सिडेंटमध्ये गोष्टी होतात बऱ्याचशा, आणि जरी हरलो तरी देखील पुन्हा जिंकतो असं आपण पाहतो, आणि त्याच्यात काहीतरी मजा वाटते, आणि त्याचं मला फार. आणखीन आवडीनिवडी काय आहेत तुमच्या? दुसरी आवड, आता मला गाण्याची आवड आहे. गाण्याची म्हणजे मला गाता बिता काही येत, पण मला असं वाटतं की तुमचे बाकीचे सगळे योग आहेत ना, त्याच्यापेक्षा तुम्ही जर खरोखर या स्वराची साधना केली तर तुम्हाला लवकर मुक्ती मिळेल. पण तुम्ही जेलमध्ये काही राग वगैरे तुम्हाला? ते मला पहिल्यापासून आवड आहे, कारण माझे हे मला वाटतं माझ्या वडिलांच्या पासून आलं. रिटायर झाल्यानंतर सुद्धा आमच्या वडिलांनी एक शिक्षक ठेवला गाणं शिकवायला. सिनेमा वगैरे पाहता का? सिनेमा पाहणं मला हौस आहे, सिनेमा पाहणे, परंतु अलीकडे पाहत नाही, कारण माझ्या बायकोला थिएटरमध्ये जायचं नसतं आणि मी एकटा काही जात नाही. पण प्रभू यांच्याकडे येऊन मी नंतर पाहतो. आजच आता असं ठरलंय आमचं की तो मुंबईचा फौजदार बघायचा. नाटकाच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? नाटकाचं त्याचं असं आहे की लहानपणापासून आम्हाला नाटकाची हौस आहे. आम्ही रत्नागिरीचे लोक होता, तुम्ही गोळखत्यात म्हणून सांगता, कोकणातले की नेहमी जत्रा जेव्हा होतात किंवा तिथे आपलं माहितीच आमच्या गावाला आमचं एक सत्येश्वराचं देऊळ आहे, दुसरं हरिहरेश्वराचं आहे. त्याचे 2 वठार, एक खालचा वठार वरचा वठार, आणि आमची नाटकं वेगळी, त्यांची वेगळी. त्यांची कार्तिकीला व्हायची, आमची शिवरात्रीला व्हायची. एक नाटक, 2 नाटक, ही सगळी लहानपणापासून नाटकं बघत राहिल्या कारणाने. तुम्हाला कधी रंगभूमीवर यायला वेळ झाला नाही म्हणा, किंवा आमच्या त्या तुम्हाला घेतलं नाही म्हणजे रेशोवर लिहिलेलंच नाही आमच्या कपाळावर. म्हणजे लहानपणी एकदा हे जे सत्वपरीक्षा आहे त्याच्यामध्ये मला ती रोहिदासची भूमिका द्यायचं आमच्या गावातल्या लोकांनी ठरवलं. योग्य निवडलं तेव्हा. परंतु गंमत अशी की थोड्याशा त्या नकला पाठ झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं नाटकात काम नाही करायचं, संपलं आमचं नाटक. तसंच पुन्हा नाशिक जेलमध्ये एकदा गुरुजींचं एक नाटक लिहिलं होतं त्यांनी, रवींद्रांच्या टागोरांच्या ह्याच्यावरती, आणि त्याच्यात मी काम करत होतो, मंगल प्रभात. आणि त्याच्यामध्ये त्या एका मुस्लिम याचं मला काम दिलेलं होतं. पण काय त्या सुप्रिंटेंडला उठली कळ कोणाला माहित, आमचं नाटक बंद करून टाकलं. म्हणजे ते नेहमीच असं होत आलं. योग नाही तुम्हाला नाटकात करण्याचं काही नाही, म्हणून सगळ्या जीवनातच नाटक करून राहिलो दुसरं. पण मला मौज अशी वाटते की तसं तुम्हाला कसलं व्यसन बिसन काही नाही, खाण्याचं काही तुम्हाला शक्यताही मला वाटतं प्रकृतीमुळे नसावी, तुम्ही अगदी मिताहार घेता. पण नेहमी तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही अगदी तरतरीत आहात असं वाटतं लोकांना. तर 80व्या वर्षी मला वाटतं असा फक्कडपणा क्वचितच कुठे कुणामध्ये पाहायला मिळेल. ही काय साधन आहे तुमची? आणखीन बापट सांगितलं पाहिजे की 80 वर्षाचे झाले, त्याबरोबर कॅन्सरने आजारी आहे. असं असताना पण अन्नाचा जो उत्साह आहे, त्याचे काम करण्याची जी काही आहे, तर डॉक्टरना थोडंसं आश्चर्यच वाटतं. तर काय कारण आहे? ते असं आहे की हे सांगायला मोठं कठीण आहे, कारण हे स्वतःच काहीतरी आपण परीक्षण करतो. परंतु मला असं वाटतं की माझं जीवन हे कृतीप्रधान आहे, आणि मी नेहमी काम करीत राहिलो. जयप्रकाशजी म्हणायचे हा ॲक्टिव्हिस्ट आहे, हा कधी थ्युरिटिशियन नाही होणार, चळवळी करील
अनेक चळवळीवर मार खाईल, पण तो चळवळ सतत नेहमी करत राहणार. ही चळवळ करीत असल्या कारण एक प्रकारचं नेहमी चळवळीचंच असल्या कारणाने हे बरं वाटतं. पण तुमच्यामध्ये एक प्रकारे विनोद बुद्धी फार आहे. तुमच्या बोलण्यात, संभाषणात नेहमी ते जाणवतं. मला तर वाटतं एक असं नाव आठवायचं तर अब्राहम लिंकनचं मला आठवतं, की सारखं कोट्याही करायचा, गोष्टी सांगायच्या, तसं तुमच्यामध्ये हे आहे. तर जीवनाकडे तुम्ही हसून खेळून पाहू शकता का इतका गंभीर प्रश्नांचा मुकाबला करीत असताना? पूर्वी पाहत होतो असं नाही, पण आता हळूहळू या चळवळीमध्ये भाग घेतल्यानंतर मला असं कळायला लागलं की आपण हे सगळं करतोय याच्यातनं काही लगेच सगळं निर्माण होईल असं काही नाही, परंतु आपल्या मनाला शांती आहे का हा ज्यावेळी मी शोध घेतो त्यावेळी हे सगळं जग आपण हसूनच बघितलं पाहिजे, त्याशिवाय काही करणार. परवा कुणीतरी गाणं म्हणत होतं की तेव्हा मी म्हटलं की ते जाऊ पुढे असं होतं, त्याचं म्हटलं हसून असं घाला त्याच्यामध्ये, की हसत हसत गेलं पाहिजे तर काही अर्थ आहे, नाही तर काही नाही. म्हणून हे हसण्याशिवाय जगाची खरी मौज तुम्हाला मिळणार नाही. तरी शेवटी समाजवाद काय आणि सगळ्या सुधारणा काय, माणूस हसायला लागावा म्हणून हस रे माझ्या मुला, हो, साने गुरुजींचं एक गाणं आहे. एस एम, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सहधर्मचारिणी म्हणून ताराबाईंचा लाभ झाला, पण तुमच्या स्वभावामध्ये कधी कधी जो एकदम तिरशिंगराव अवतरतो तर त्याचा त्रास ताराबाईंना सोसावा लागला असेल. पण तुमचे दोघांचे जे संबंध आहेत त्याला तुम्ही खरोखर सहधर्म आचरला असं म्हणाल का? असं आहे की मी असं म्हणतो की अपोजिट पोल्स अट्रॅक्ट असं म्हणतात. तसं मी हे जसं आहे तसं तिचं दुसरं आहे, म्हणजे ती त्या बाबतीमध्ये थोडीफार चितपावनप्रमाणे आहे. पण आम्ही एकमेकाच्या संबंधी आकर्षण असल्या कारणाने आम्ही ओढून नेतो, दोन बैल जसे ओढून नेतात गाडी तसे चालतं, प्रेम असतं, त्यामुळे हे सगळं चालतं. निराशेच्या वेळेला धीर देणं. किंवा आता माझ्या बायकोचं मला एक आवडलं, तिची एकदा मुलाखत घेतली होती तेव्हा त्या सकाळच्या माणसानं तिला विचारलं की तुम्हाला मग एस एम जोशी कुठेतरी मंत्री झालेले असं वाटतं का, व्हावत का? ते म्हणले नाही, ते आपले कार्यकर्ते आहेत तेच मला चांगले वाटतं. अच्छा, पण स्त्रीला स्वातंत्र्य द्यावं, समानतेनं वागवावं हे तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्यापासून होतं का नंतर तुम्ही काही प्रसंगांच्यामुळे? आम्ही सांगितलं ना ते उमा काकूचं, त्याप्रमाणे अजून मला असं वाटतं की स्त्रियांना आपण बरोबरीनं वागवलं पाहिजे, परंतु बरोबरीनं वागवायचं म्हटलं म्हणजे फार कठीण आहे. मी आमच्या आईचं उदाहरण सांगतो ना, की तिला मी विचारलं की आई, एखाद्या माणसाची बायको मिली म्हणजे तो लगेच लग्न करू शकतो, आणि एखाद्या बाईचा जर नवरा मेला तर तिला का नाही करायचं? तर तिने मला सांगितलं, म्हणे बाई हे मातीच्या भांड्यासारखं आहे, एकदा त्याच्यात खाल्लं म्हणजे फेकून द्यायचं, हे धातूच्या भांड्यासारखं आहे पुरुष म्हणजे, आणि ते घासून पुसून घेतलं की पुन्हा वापरता येतं. म्हणजे बाईच्या मनावरती इतकं सगळं ही स्लेव्हरी बिंबवलेली आहे, आणि म्हणून बायका सुद्धा स्वतंत्र व्हायला कुठे तयार आहेत, फारच थोड्या तयार आहेत. आणि तसेच पुरुष आहे पहिल्यापासून त्यांच्या मनावर असं बिंबवलेलं आहे की आपण कोणीतरी महत्वाचे लोक आहोत आणि बायकोने आपली सेवा केली पाहिजे. माझं सुद्धा अजून पूर्णतः असं झालेलं नाही असं मी सांगू शकतो, की जर असं वाटतं की मी माझं अंतरून घातलं तर बरं होईल, पण मला कधी असं वाटलं नाही की हिचं आपण काढून द्यावं एक दिवशी म्हणून. पण स्त्री मुक्तीच्या प्रश्नामध्ये तुम्ही मला जास्त, कारण मला असं वाटतं की जगामध्ये जर खरोखर तुम्हाला मानवाला मुक्त करायचं असेल तर ती काही लढाई एकाच फ्रंटवर लढायची नसते. तर स्त्री मुक्तीची चळवळ ही मानव मुक्तीच्या चळवळीतील एक भाग आहे, म्हणून त्याला माझं महत्व आहे. असे महाराष्ट्रामधल्या शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी तर तुमचे सगळे हे गुण पाहिलेले आहेत, तुमच्याबद्दल फार गौरवाची भावना त्यांच्या मनात आहे. जयप्रकाश नारायण यांच्यासारखे अखिल भारतीय पातळीवरचे नेते, त्यांचा तुमचा केवढा संबंध आला, आणि तो साहजिकच होतं येणं. नानासाहेब गोऱ्यांच्या बरोबर तुमची जन्मभराची सगळी साथसंगत झाली, तर याच्यातून एक तुमचं संपन्न असं जीवन तयार झालं असं मी मानतो. आमच्यासारख्यांच्या दृष्टीने तर टिळकांचा स्वातंत्र्यासाठी लढण्याचा बाणा आणि आगरकरांची सामाजिक समतेसाठी असणारी तळमळ, या दोहोंचा कुठेतरी समन्वय असा काही व्हायला हवा होता, तो तुमच्या ठिकाणी झाला असा मी मानतो. हे असं महात्मा गांधींनी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये केलं की राजकीय आकांक्षा आणि सामाजिक समतेची आकांक्षा यांचा एक मिलाफ केला, ते तुमच्या जीवनामध्ये आम्ही पाहिलं. आणि आमच्या दृष्टीने तुमचं जीवन हे म्हणून एका यशस्वी पुरुषाचं जीवन आहे असं आम्ही मानतो. तुम्हाला स्वतःला आपल्या आयुष्याचा आता विचार केला 80व्या वर्षी, म्हणजे काय वाटतं नेमकं? कृतार्थतेची भावना आहे का? आपण जे केलं ते सगळं योग्य करीत गेलो असं तुम्ही म्हणाल का? ईश्वरासमोर सोड, आपण एक समजा जगाच्या न्यायासनासमोर उद्या तुम्ही छातीवर हात ठेवून असं सांगू शकाल का की मी माझं आयुष्य मला जसं जगायचं होतं तसं मी जगलोय? म्हणून मी सुद्धा कित्येक वेळी या प्रश्नाचं उत्तर माझ्या मित्रांना दिलेलं आहे. माझं जीवन तुम्हाला सांगायचं असलं 2 शब्दात सांगता येईल, ते कोणतं? सक्सेसफुल फेल्युअर.
म्हणजे काय की तुमचं जीवन जे आहे यशस्वी आहे. यशस्वी काय आहे तर यशस्वी पराभव. यशस्वी पराभव म्हणजे मला जे जग निर्माण करायचं होतं ते मी अजून करू शकलो नाही. मी सांगितलं की मला दलितांच्या संबंधी वाटतं, पण मी दलितांचं काम काही आता असं करू शकत नाही आणि आजची परिस्थिती सुद्धा तशी नाही. तेव्हा ती गीतेची शिकवण ती खरी आहे की तुम्ही आपलं काम करा आणि त्या फलाची कधी आशा करू नका. पण तुमचं जे आतलं आत्मा तुम्हाला सांगत असतो त्याच्या विरुद्ध त्याची प्रतारणा करू नका. ते मी जन्मभर केलेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की पुढं मागं जर समजा खरोखरच तसा कोणी असला आणि जगाच्या त्या न्यायालयापुढे उभंच राहावं लागलं तर मी सांगेन की मी कधी खोटं केलेलं नाही. झालं असलं तर चुकून झालं आहे, पण तू म्हणून मला एक प्रकारची कृतार्थता जरूर वाटते. आणि असं वाटतं की तरुण माणसं आता येत आहेत पुढं, तीच आपलं सगळं देणार आहेत. आपणच सगळं केलं पाहिजे असा कोणी आग्रह धरलेला काही नाही. आम्ही तरुण माणसं काय किंवा माझ्या मधल्या पिढीची माणसं काय, आम्ही तसे मठ्ठ आणखीन आळशीच असतो. पण केवळ एखाद्या धंदेवाईक मुलाखत्यासारखा प्रश्न विचारतो असं समजू नका. आता तुम्ही जी नवी पिढी उगवते आहे तिला काय सांगू पाहतात किंवा काय सांगायचं आहे तुम्हाला? याच्यामध्ये काही तुम्हाला असा फरक दिसतो का? करिअरिस्ट झाले, स्वार्थी झालेत, आता काही होणार नाही, अशी काही निराशा तुमच्या मनाला येते का? अशी निराशा मला मनाशी येत नाही. पण एक मात्र आपलं वैगुण्य जाणवतं. ते म्हणजे काय आहे की जसा या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांनी आमच्या अंतःकरणामधला तो स्फुल्लिंग जागृत केला तशी आमची शक्ती नाही आहे. पण ज्यांचा जागृत झालेला आहे त्यांना मदत करण्याची इच्छा आहे. आणि ही तरुण पिढी बेकार झालेली आहे वगैरे असं म्हणणारे लोक आहेत, हे बरोबर आहेत असं मला वाटतं. तरुण पिढीमध्ये पुष्कळ तरी अशी माणसं आहेत की ज्यांचा हा स्फुल्लिंग जागृत होतो, परंतु त्यांना कोणी बरोबर नेत नाही. जसं आमच्या वेळी आम्हाला पुढारी मिळाले तसे नेत नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांच्या मध्ये जागृती करीत राहणं. तुमच्या त्या मराठीमध्ये आहे की झाडू संतांचे मार्ग. कोणीतरी मोठा मनुष्य येईल, आपण त्याची वाट बघूया, परंतु त्यासाठी रस्ता तयार करून ठेवूया. ह्या लोकांची मनं जी आहेत ही आपण तयार करून ठेवूया. ज्यांना असं वाटतं त्यानं वाटावं. म्हणूनच मी ते चरित्र लिहिलं की बघा एखाद्या सत्यानं चालणारा मनुष्य याला किती कष्ट सहन करावे लागतात. आणि तुमचं काम तर आमच्यापेक्षा दसपट अवघड काम आहे. तर तुम्हाला जास्त कष्ट सहन करावे लागतील, क्लेश सहन करावे लागतील, पण त्याला तोंड दिलं पाहिजे. हे फार छान सांगितलं तुम्ही. म्हणजे रामदासांना जसं शेवटी शिष्यानं सांगावं लागलं की अरे वेड्यानो मी जातो म्हणून रडताय काय, तुमच्यासाठी दासबोध ठेवलाय ना, आत्मा रामू दासबोधू, माझा आत्माराम दासबोधामध्ये आहे. तसं तुम्ही जी आत्मकथा लिहिलेली आहे ती आत्मकथा म्हणजे मला असं वाटतं आमच्यासाठी आणि आमच्या नंतर येणाऱ्या कितीतरी पिढ्यांच्यासाठी एक मार्गदर्शक असा ग्रंथ ठरणार आहे. आणि त्याबद्दल सुद्धा समाजानं अत्यंत कृतज्ञ राहिलं पाहिजे तुमच्याशी.